नमस्कार. हवामान अंदाजाच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातलेले आहे. कुठे मध्यम पाऊस होत आहे तर कुठे रिमझिम, तर काही ठिकाणी अक्षरशः मुसळधार पाऊस, नदी नाले देखील वाहत आहेत. तब्बल सद्यस्थितीला पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तलाव देखील फुटल्याची घटना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पावसाचा जोर अजून देखील जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सविस्तर अपडेट आता पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून हवामानाची प्रत्येक अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती पाहायला मिळेल. त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे. तर चला आता संपूर्ण अपडेट पाहणार आहोत. सविस्तर तालुके जिल्हे देखील आपण पाहूयात. सर्वात आधी पाहायला गेलं तर पैठण या ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. भागूर, पाथर्डी, गोडेगाव या ठिकाणी देखील पावसाची वाटचाल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आहे, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह आपल्याला पावसाचा प्रभाव दिसून येत आहे. राहुरीकडे देखील लवकरच पावसाची वाटचाल राहील. राहुरीच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस आपल्याला तीव्र पाहायला मिळू शकतो. पावसाची तीव्रता बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळू शकते. तसेच इकडे अलकुटीचा भाग असेल, अहिल्यादेवीनगरचा बराच भाग असेल, या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार हजेरी पावसाची आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता सध्या स्थितीला पाहू शकता, हा खूप तीव्र ढग आहे. या ढगापासून महाराष्ट्रातील बऱ्याच भागात जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तसेच श्रीरामपूर, संगमनेर, राजूर, गोरेगावचा भाग असेल, कोपरगाव या पट्ट्यात देखील विजांसह जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गंगापूरच्या उत्तरेकडील भागात पावसाचं वातावरण चांगल्या प्रकारे सक्रिय झालेलं आहे. आता काय होईल शेतकरी मित्रांनो, जो कमी दाब आहे का तो तीव्रता अजून वाढवेल, म्हणजे त्याची तीव्रता अजून वाढेल व वातावरण अजून मोठ्या प्रमाणात बिघडू शकतं. काही ठिकाणी विजांसह पाऊस राहील, त्यामुळे विजांचं संकटच आहे. काही ठिकाणी पुराचा धोका देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो, हे देखील लक्षात घ्या. तसे इकडे पाहू शकता, आता बीडकडे ज्या ठिकाणी उघडीप आहे त्या ठिकाणी देखील वातावरण सरकत आहे. बीड, जालना, सेलू, परतूर, जिंतूरचा भाग असेल, पाथरी या भागात उघडीप जरी असली तरी पुढील काही तासातच पाऊस खूप मुसळधार होणार आहे. ज्या ठिकाणी पाऊस सुरू असेल ते कमेंट करून देखील नक्की सांगा. देऊळगाव, राजा, चिखली, माहुना, मेहकर, सिल्लोडचा भाग असेल, मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजंठा, बुलढाणा, मोटाला, जामनेर, पाचोराचा भाग असेल, मध्यम ते काही ठिकाणी जोरदार हजेरी पावसाची लागेल. खामगाव, अकोल्याच्या भागात देखील पावसाचं वातावरण चांगल्या प्रकारे सक्रिय होईल. काही ठिकाणी गरमीची लेवल अधिक वाढून पावसाच्या थेंबांची जाडी देखील वाढू शकते. त्यामुळे कमी वेळ जरी पाऊस पडला तरी खूप मोठा पाऊस पडेल, जेणेकरून की सध्या स्थितीला पाहायला गेलं 30 मिनिटं जरी पाऊस राहिला तरी तो 1 तास पाऊस राहिल्यासारखी देखील स्थिती आपल्याला पाहायला मिळेल. तसेच नंदुरबार, शिरपूरचा भाग असेल, इकडे पाहू शकता साक्री, अमळनेर, धुळे, नंदुरबार, जळगावचा भाग असेल, नाशिकचा भाग मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी मुसळधार देखील पावसाच्या नोंदी होऊ शकतात. लोणार, अकोलाचा भाग असेल, वाशिम, कारंजाचा भाग असेल, या पट्ट्यात मंगळूरपीर, परतूर, मेहकर, रिसोड, डिग्रस, पुसदचा भाग असेल, लोणारच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तसेच नवीन ढग या ठिकाणी तयार झालेला आहे, तो भाग म्हणजे देगलूर आहे, मुखेड आहे, या धर्मादाबादचा भाग आहे, पेठ, भाग आहे. तसेच या ठिकाणी मुसळधार पावसाचा ढग आहे. याचा प्रभाव नंतर आपल्याला अहमदपूर तसेच उदगीरच्या भागाकडे देखील पाहायला मिळेल. लातूर, औसाच्या भागात देखील पावसाला वातावरण सक्रिय होईल. धाराशिव, वैराग, तुळजापूर, बार्शी, परंडा, कुरुडवाडी, इंदापूर, मोहोळ, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या पट्ट्यात देखील पावसाचा जोर चांगला आपल्याला पाहायला मिळेल. मध्यम ते जोरदार पाऊस आज बऱ्याच भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात देखील पावसाची तीव्रता वाढत जाईल. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल. परभणी, नांदेडच्या भागात देखील, जालन्याच्या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा अंदाज देखील लक्षात घ्या. तसेच अमरावती, नागपूरचा भाग असेल, या भागात गरमीची कंडिशन चांगली आहे. या ठिकाणी देखील चंद्रपूर, गडचिरोली, भंडाऱ्याच्या भागात देखील पावसाची सक्रियता चांगली पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.